नमस्कार. SCA मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं इतिहास लेखन म्हणजे काय आणि इतिहास लेखनाची परंपरा आपण पहिल्या भागामध्ये बघितली. आता आपण बघणार आहोत आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय. आधुनिक इतिहास लेखन म्हणजे जे नवीन पद्धतीने इतिहास लेखन करायचे त्याला म्हणतो आपण आधुनिक इतिहास. आणि आधुनिक इतिहास लेखनामध्ये 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य कोणतं, तर आपण जेव्हा इतिहास लेखन करतो तर ती पद्धत कशी पाहिजे, शास्त्रशुद्ध. म्हणजे पुराव्याच्या आधारे आपल्याकडे आपण जेव्हा इतिहास लिहितो तर आपल्याकडे काही ना काहीतरी पुरावे पाहिजे की ही गोष्ट खरी झालेली होती. दुसरा पॉइंट आहे की इतिहास लेखन करताना मानव केंद्रित इतिहास लेखन करायचे. मानव केंद्रित म्हणजे जे मानवाचे सामाजिक जीवन कसं होते, माणूस कोणता व्यवसाय करत होता, अजून ह्या सगळ्या गोष्टी आपण इतिहास लेखन करण्याच्या वेळेस लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तिसरा पॉइंट कोणता आहे, कोणतं वैशिष्ट्य आहे तिसरं आधुनिक इतिहास लेखनाचं, तर इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्याचा आधार असतो. म्हणजे आपण विश्वासतो असे पुरावे आपल्याला मिळाले पाहिजे. आणि चौथा, मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेळ इतिहासात घेतला जातो. मानव जातीचा वाटचाल म्हणजे मानवाची प्रगती. पहिले तर अश्मयुग होतं, मग नंतर ताम्रयुग होतं. म्हणजे माणसाची हळूहळू प्रगती झाली. हे पण आपण आधुनिक इतिहास लेखनामध्ये लिहिलं पाहिजे. माणसाची प्रगती कशी झाली हे पण आपण बघितलं पाहिजे. आता आपल्याला मनामध्ये विचार येतो ना की इतिहास हा शब्द कुठून आला असेल, बरं का. हिस्ट्री हा शब्द कुठून आला असेल, तर पहिल्यांदा हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. आणि इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हेरोदोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. आता जो हेरोदोटस हा ग्रीक इतिहासकार होता आणि त्यांनी जे ग्रंथ लिहिलं होतं द हिस्ट्रीज, त्याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरला. आणि हा तुम्हाला हिस्ट्री हा शब्द कोणत्या भाषेमध्ये आहे किंवा रिकाम्या जागासाठी एक्झामला येऊ शकतो, हे महत्वाचा पॉइंट आहे. आणि कोणत्या इतिहासकाराने प्रथम लिहिला आहे, तर ते पण तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. कोणत्या इतिहासकाराने प्रथम लिहिलेला, प्रथम हा शब्द वापरलेला आहे हिस्ट्री हा शब्द, तर हेरोदोटस याने. आणि कोणत्या ग्रंथामध्ये, तर हिस्ट्रीज या ग्रंथामध्ये त्यांनी प्रथम हा शब्द वापरलेला आहे. आणि तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने आधुनिक इतिहास लेखनाचे प्रमुख कोणते उद्दिष्ट आहे, प्रमुख कोणते वैशिष्ट्य आहे, हे पण एक्झामला येऊ शकतं. आपण जे 4 वैशिष्ट्ये बघितले तर ते आपण एकदा अजून रिवाइज करू. पहिलं वैशिष्ट्य कोणते आहे की इतिहास लेखन कसं पाहिजे, शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिजे. दुसरं कोणतं आहे, दुसरं आहे की मानव केंद्रित पाहिजे. म्हणजे इतिहासामध्ये होऊन गेलेल्या गोष्टी, माणसाचे सामाजिक जीवन कसं होते ते आपण बघितलं पाहिजे. तिसरा पॉइंट आहे की पुरावा, आपल्याकडे आपण जे पण इतिहास लिहितोय ते कसं पाहिजे, पुरावानुसार पाहिजे. आणि चौथे, मानवाची वाटचाल, मानवाची प्रगती कशी झाली ते पण आपण इतिहास लेखन करताना बघितलं पाहिजे. मग आता आपण पुढचा पॉइंट बघू. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. मग युरोपमध्ये इतिहास लेखन कोणत्या पद्धतीने लिहिलं गेलं आपण आता याच्यामध्ये बघू. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय म्हणजे काय, खूप जास्त प्रगती झाली. लक्षणीय म्हणजे जास्त प्रगती, म्हणजे खूप वेगवेगळे प्रकारचे शोध त्या काळामध्ये लागले. आणि वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणे शक्य झाले. म्हणून मग आपण वैज्ञानिक पद्धती वापरून इतिहासाचे जे पण पुरावे शोधण्यासाठी आपल्याला मदत झाली. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचार मंथन झाले. आणि मग हळूहळू जसा काळ पुढे गेला तसा युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास लेखनाबद्दलची संशोधन जास्त प्रमाणात वाढले. नंतर आता आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत.
18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. 18व्या शतकापर्यंत काय होते की तेव्हा इतिहास हा विषय जास्त विद्यापीठामध्ये शिकवला जात नव्हता. पहिले फक्त इतिहासामध्ये फक्त ईश्वर विषयक चर्चा याचीच माहिती दिली जायची. मग हळूहळू त्याचे चित्र हळूहळू बदलले आणि इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाली. तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, कधी? सन 1737 मध्ये जर्मनीमध्ये गॉन्टिंगन विद्यापीठाची स्थापना झाली. 1737 मध्ये कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि कुठे झाली? तर जर्मनमध्ये. आणि विद्यापीठाचं नाव काय आहे? गॉन्टिगेन. कोणत्या विद्यापीठाचं नाव? गॉन्टिगेन. आणि या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. म्हणजे प्रथमच इतिहास हा विषय शिकवायला सुरुवात झाली. आणि त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. मग हळूहळू दुसऱ्या विद्यापीठामध्ये पण इतिहास हा विषय शिकवला जाऊ लागला. मग आता आपण जे पण इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. मग आता आपण विचारवंताची माहिती बघूया. पहिल्या विचारवंताचं नाव काय आहे? रेने देकार्त. हे विचारवंत खूप महत्वाचे. तुम्ही काय करा, याच्या नोट्स काढून ठेवा. हे बघा, रेने देकार्त ह्या विचारवंताची आपण माहिती बघू. रेने देकार्तचा जन्म कधी झालेला आहे? 1596 ला. आणि त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे? 1650 मध्ये. मग यांनी काय सांगितलेलं आहे? यांचे काय विचार होते? या विचारवंताचे काय विचार होते आपण ते बघू. रेने देकार्त यांनी सांगितलेले आहे की इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत रेने देकार्त यांनी मानले. त्यांचे काय विचार होते की आपण जे पण इतिहास लिहितोय तर ते बरोबर आहे का नाही, त्याचा विश्वास सगळ्यांना पटणार आहे का नाही ते आपण बघायला पाहिजे. म्हणजे आपले जे पण कागदपत्र आपण शोधले तर ते आपण त्याचा विश्वास ठेवू शकतो का, ते खरे आहेत का, ते आपण बघितलं पाहिजे. हे कोणाचं मत होतं? रेने देकार्त यांचं. आणि अजून त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? रेने देकार्त यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड. कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ रेने देकार्त यांनी लिहिलेला आहे. बघा, ग्रंथाचं नाव काय आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड. आणि आज रेने देकार्त यांनी काय सांगितली? एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. आता आपण इतिहास लिहितोय तर ती गोष्ट, जी पण गोष्ट घडलेली असेल ती खरी झालेली का नाही ते बघूनच आपण इतिहास लेखन करावे, असे विचार कोणाचे होते? रेने देकार्त यांचे विचार होते. हा तो नियम होय. आता आपण काय बघितलं रेने देकार्त यांच्याबद्दल तर एकदा शॉर्ट मध्ये बघू. रेने देकार्त इतिहास त्यांचे विचार काय होते आपण हे पाहू. इतिहास लेखनासाठी वापर जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. जे पण आपल्याला कागदपत्र सापडले इतिहास लिहिण्यासाठी तर ते बरोबर आहे का नाही ते बघावे. आणि त्यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे? डिस्कोर्स ऑन द मेथड. आणि अजून त्यांनी तिसरा पॉइंट कोणतं सांगितलेली? एखादी गोष्ट सत्य आहे का, म्हणजे ती खरी झालेली का ते बघायचं आणि मग नंतरच इतिहास लेखन करायचा. हे 3 पॉइंट असे तुम्ही पॉइंट पण करू शकतात. आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करता ना तर तेव्हा असे पॉइंट काढायचे आणि पॉइंट नुसारच मग वाचायला तुम्हाला समजून घ्यायला मदत होते. मग दुसऱ्या विचारवंताचं नाव काय आहे? व्होल्टेअर. व्होल्टेअरनी काय माहिती सांगितलेली आहे ते आपण बघू. त्यांचे विचार बघू. व्होल्टेअरचा जन्म झालेला आहे 1694 ला आणि मृत्यू झालेला आहे 1778 मध्ये. व्होल्टेअरचे नाव काय होते? फ्रान्सवा मरी अरुये. हा तुम्हाला एक्झामला येऊ शकतो आणि ह्या विचारवंताची टिपा द्यामध्ये पण येऊ शकतं. व्होल्टेअरचे मूळ नाव काय होते? फ्रान्सवा मरी अरुये असे होते. फ्रान्सवा मरी अरुये असे व्होल्टेअरचे नाव
होते. आणि व्हॉल्टेयर या फ्रेंच तत्त्वज्ञानी इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. मग व्हॉल्टेयर या विचारवंताने काय सांगितलं, फक्त इतिहास जेव्हा आपण लेखन करू तेव्हा फक्त राजा होऊन गेलेले, राजाचा काळ, घटनाक्रम हेच गोष्टी लक्षात न ठेवता अजून इतिहासामध्ये काय लिहिलं पाहिजे, तर त्या लोकांची सामाजिक परंपरा काय होती, तेव्हाचे रूढी काय होत्या, अजून व्यापार कसा चालायचा तेव्हाच्या काळामध्ये, अजून आर्थिक व्यवस्था कशी होती, हे पण आपण बघितले पाहिजे. फक्त राजा अजून त्यांचा अभ्यास न करता अजून दुसऱ्या पण गोष्टीचा आपण अभ्यास करायला पाहिजे, असे विचार कोणी मांडले, व्हॉल्टेयर यांनी. दुसरं कोणते कोणते आपण अभ्यास करू शकतो, समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टीचा पण आपण विचार करणे आवश्यक आहे. आणि व्हॉल्टेयरला काय म्हणतात, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला हा एक्झामला खूप महत्वाचा पॉइंट आहे. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण होते, तर व्हॉल्टेयर. कोण आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक, व्हॉल्टेयर हे होते. आता तिसरे विचारवंत कोणते ते आपण बघू, जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल. आणि तिची आता आपण माहिती बघू. हे जर्मन तत्वज्ञान होते. त्यांनी काय सांगितलेले आहे, जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल यांनी इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शनाला असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्यांनी केले. जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल यांनी काय सांगितलेले की इतिहासामध्ये प्रगतीचे घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. म्हणजे जे पण आपल्याला पुरावे मिळतात हळूहळू काय होत असते, प्रगती होत असते. पहिले काय होतं, अश्मयुग होतं, मग अश्मयुगच्या नंतर काय आलं, ताम्रयुग आलं, मग नंतर लोहयुग आलं. म्हणजे इतिहासाचे टप्पे कसे असतात, प्रगतीचे असतात. विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी कमी प्रत्यच्या नाहीत, अशा अनेक तत्वज्ञांची खात्री पडली. म्हणजे विज्ञानासोबत इतिहास पण खूप महत्वाचा आहे असं त्यांना म्हणायचं आहे. इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांचे व्याख्यान आणि लेख यांचे संकलन आहे. त्यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे, जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे, तर इन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स. हेगलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगलचे प्रसिद्ध पुस्तकाचं नाव काय आहे, रिझन इन हिस्ट्री. हे तुम्हाला येऊ शकतं, रिझन इन हिस्ट्री. आणि त्यांचे विचार काय होते आपण हे अजून एकदा थोडक्यामध्ये बघू. इतिहासामध्ये कसं असतं, प्रगतीचे टप्पे असतात. पहिला अश्मयुग आहे, मग ताम्रयुग, म्हणजे हळूहळू काय होत असतो, बदल होत जातो. आता चौथं कोणतं आहे, लिओपार्ड वॉन रांके. 19व्या शतकाच्या इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपार्ड वॉन रांके यांच्या विचाराचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मग आता या लिओपार्ड वॉन रांके या विचारवंताने काय सांगितलं की इतिहास संशोधन करण्यासाठी चिकित्सक पद्धत आपल्याला माहिती पाहिजे. चिकित्सक म्हणजे काय, जी माहिती खरी आहे का नाही आपण नीट तपासूनच इतिहास लेखन करायला पाहिजे. जर आपण खोटी माहिती इतिहास लिहिला आणि खोटी माहिती सगळ्यांना पसरवली, ती खोटी माहिती सगळ्यांकडे जाईल ना. आणि आपल्याला त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे, लिओपार्ड वॉन रांके यांनी मूळ दस्तऐवज आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्वाची आहे. मूळ दस्तऐवज म्हणजे आपल्याला असं झेरॉक्स कॉपी नाही पाहिजे, आपल्याला असं राजाचा शिक्का असलेलं किंवा या गोष्टी आपल्याला सापडायला पाहिजे. तसेच ऐतिहासिक घटनेशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारचे कागदपत्रे आणि दस्तऐवज याचा कसून शोध घेणं अत्यंत महत्वाचे त्यांनी सांगितले. जे पण आपल्याला कागदपत्र मिळाले आहे ते बरोबर आहे का नाही याचा नीट चौकशी करूनच आपण इतिहास लेखन करायचे. हे कोणी सांगितलेले, लिओपार्ड वॉन रांके. आणि त्यांनी इतिहास लेखनातील
काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. म्हणजे इतिहास लेखन करताना की कल्पना नाही करायची की असं झालं असेल, तसं झालं असेल. आपल्याला ती गोष्ट माहिती का आणि ती खरी का ते आपण बघायला पाहिजे. हे कोणी सांगितलं? लिओपोल्ड वॉन रांके यांनी सांगितलंय. आणि त्यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे? द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. हे 2 ग्रंथ कोणी लिहिलेले आहेत? लिओपोल्ड वॉन रांके यांनी लिहिलेले आहे. आता कार्ल मार्क्स हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला खूप महत्वाचा आहे. कार्ल मार्क्स बद्दलची माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनाला महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. आणि बघा आता कार्ल मार्क्स यांनी कोणते विचार त्यांचे मांडले? तर इतिहास हा कोणाचा पाहिजे? जिवंत माणसाचा. जिवंत माणूस म्हणजे काय? माणसांच्या संबंधी इतिहास लिहिला पाहिजे. माणसाचे सामाजिक जीवन कसे होते, माणूस कोणते व्यवसाय करायचा, याबद्दलची माहिती आपण इतिहास लेखनामध्ये लिहिली पाहिजे. अजून माणसांचे नातेसंबंध, तेव्हाच्या काळामध्ये माणसातले नातेसंबंध कसे होते हे आपण लिहिलं पाहिजे. अजून त्यांनी काय सांगितलेले? समाजामध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाही. त्यातून समाजाचे वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. आपण आता बघू वर्ग संघर्ष म्हणजे काय. श्रीमंत आणि गरीब हे असे 2 गट पडतात. त्यांना काय म्हणतो आपण? वर्ग संघर्ष. साधारण म्हणजे जर श्रीमंत लोक असतात त्यांच्याकडे पैसे जास्त असतात आणि गरिबाकडे कमी असतात, मग काय पडतो? त्यांचा वर्ग संघर्ष असा पडतो. आणि त्याच्यामुळेच काय होतं? वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. उत्पादन साधने म्हणजे ज्यांच्याकडे पैसे ते जास्त असतात, श्रीमंत असतात, आणि जे काही गरीब लोक असतात त्यांचं काय करतात? जे मोठे वर्ग असतात ते त्यांचं आर्थिक शोषण करतात. आणि हे कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे? कार्ल मार्क्स यांनी डास कॅपिटल याच्यामध्ये लिहिलेले. त्यांचं म्हणणं आहे कार्ल मार्क्सचं की समाजामध्ये 2 गट पडतात, एक श्रीमंत आणि एक गरीब. ज्यांच्याकडे उत्पादनाची साधने म्हणजे ज्यांच्याकडे पैसे असते, तर ते जे गरीब लोक असतात त्यांचं काय करतात? आर्थिक शोषण म्हणजे करतात. ॲनल्स प्रणाली. आता ॲनल्स प्रणालीची विचारवंताची माहिती आपण बघू. 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे याच्यावर केंद्रित न करता ॲनल्स प्रणालीने काय सांगितलेले की फक्त त्या इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजांचा अभ्यास, राजकारण काय असतं, युद्ध या अभ्यास न करता अजून त्याच्यामध्ये खूप गोष्टी असतात ना. तेव्हाचं हवामान कसं होते, तिथले स्थानिक लोक कसे होते, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, कोणते शोध लागले इतिहासामध्ये, भूतकाळामध्ये कोणते शोध लागले, दळणवळण म्हणजे काय, वाहतुकीची तेव्हाची साधने कोणती होती, संपर्काची साधने, तेव्हा संपर्क कशा प्रकारे करत होते, तर याचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे. यालाच काय म्हणतो आपण? ॲनल्स प्रणाली असे म्हणतो. आणि आता स्त्रीवादी इतिहास लेखन बघू. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. पहिले जो इतिहास लेखन व्हायचा तर त्याच्यामध्ये फक्त माहिती पुरुषांचीच असायची, स्त्रीबद्दल काहीच माहिती नसायची. म्हणजे कोणते राजे होऊन गेलेले त्याचीच माहिती असायची, पण महाराणी त्यांची जास्त माहिती नसायची. म्हणून सिमोन दे बोल्वार या फ्रेंच विदुषीने काय केलेले? स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. म्हणजे जेव्हा आपण इतिहास लेखन करतो तर ज्या स्त्रिया होऊन गेलेल्या त्यांचे जीवन कसे होते, तर अजून त्यांच्याबद्दलची पण माहिती आपण इतिहासामध्ये लिहिली पाहिजे. हे असं कोणी सांगितलेले? सिमोन दे बोल्वार यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे स्त्रियांबद्दलचे काय प्रश्न होते इतिहासामध्ये तर ती पण माहिती आपण इतिहासामध्ये लिहिली पाहिजे. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत स्त्रियांच्या आयुष्याबद्दलचे जे पण प्रश्न असतात, जसे नोकरीचे, रोजगाराचे, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते, हे पण आपण इतिहासामध्ये लिहिले पाहिजे.
आपला हे तुम्हाला एक्झामला येऊ शकतं, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. आणि मायकल फुको. आता आपला शेवटचा काय आहे पाठ विचारवंतामध्ये, कोणते विचारवंत आहे? मायकल फुको हे. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांचं ग्रंथाचं नाव काय आहे? मायकल फुको यांचं आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे की इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. म्हणजे इतिहास काय फक्त कोणते राजे होऊन गेलेले, त्यांचे घटनाक्रम हे नसून इतिहास म्हणजे काय आहे, पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. इतिहास लेखन करणं म्हणजे फक्त कोणते राजे झालेले आहेत, त्यांची युद्ध कोणासोबत युद्ध झाले हे नसून काय स्थित्यंतर म्हणजे काय, स्थित्यंतर म्हणजे कोणते बदल झालेले आहेत ते पण महत्वाचे आहे. स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. स्थित्यंतर म्हणजे काय काय इतिहासामध्ये बदल घडून आलेले आहेत, कोणती प्रगती झालेली, विकास झालेला आहे, याचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे. इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेला मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यांसारख्या विषयाचा त्यांनी इतिहासातील दृष्टीतून विचार केला. हे जे मायकल फुको त्यांनी काय सांगितलेले, फक्त इतिहास जेव्हा आपण लिहितो तेव्हा राजे महाराजे जे होऊन गेलेले त्याचा इतिहास लिहायचा का नाही, तेव्हाच्या काळात तुरुंग व्यवस्था कशी होती, अजून वैद्यक शास्त्र कसे होते, मनोविकृती म्हणजे काय, मानवाची विचार क्षमता कशी होती, याचा पण आपण इतिहास लेखनामध्ये विचार करायला पाहिजे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारात गेली. मग आधुनिक इतिहास लेखनामध्ये अजून कोणते कोणते पॉइंट आले ते आपण बघू. साहित्य, स्थापत्य. साहित्य म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये कोणते ग्रंथ लिहिले होते ते. अजून स्थापत्य म्हणजे कोणत्या इमारती बांधलेल्या गेलेल्या आहेत. अजून शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यांसारख्या विविध विषयाचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये संगीतकला कोणती होती, नाटक कोणते होते, शिल्पकला, स्थापत्य, चित्रकला, हे पण पॉइंट आपण हळूहळू बघत आहोत.